कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर ही दुर्घटना घडलेली आहे। कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान MMRDAची क्रेन कोसळली। दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झालेले आहेत। रेल्वे वाहतुकीवर सध्या कोणताही परिणाम नाहीये। दुर्घटनेची जबाबदारी MMRDAची असल्याची मध्य रेल्वेने माहिती दिली आहे। ही दृश्य आपण पाहतोय क्रेन कोसळल्याची। कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानचा जो रस्ता आहे MMRDAचं काम इथं सुरू आहे, मात्र ही जबाबदारी MMRDAचीच असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे। सध्या वाहतुकीवर कोणताही परिणाम नाहीये। रेल्वे वाहतूक सुरळीत आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्या सोबत आहेत। धनंजय, कधी घडली ही दुर्घटना? जे जखमी आहेत त्यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि तिथलं सध्याचं वातावरण? कुर्ला पूर्वच्या या कुरेशी नगरच्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर ही क्रेन कोसळल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो सध्याची ही स्थिती, इथे ही क्रेन जी आहे ती आपल्याला पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। आपण पाहू शकतो समोर एक घर आहे आणि या घरावर ही क्रेन कोसळलेली। खरं तर इथे MMRDAची जमीन आहे आणि MMRDAच्या जमिनीवर ज्या इमारती होत्या, अनधिकृत इमारती होत्या, त्या पाडण्याचं काम सुरू होतं आणि ते पाडण्याचं काम सुरू असतानाच तिथे वरच्या मजल्यावर ही इमारत पाडण्यासाठी JCB नेण्यात येणार होती आणि JCB नेण्याच्या वेळेस ही क्रेनच्या खालचा जो भाग होता तो खचला आणि ही क्रेन जी आहे ती कलंडली आणि ही क्रेन कलंडल्यानंतर सध्या आपण दृश्यामध्ये जो भाग बघतोय त्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर ही क्रेन आपल्याला पाहायला मिळते आणि ती एका घरावर पडलेली। त्याच्या मागच्या बाजूला रेल्वे मार्गिका आहे आणि या रेल्वे मार्गिकेवर ही क्रेन जी आहे ती कोसळलेली। ही रेल्वे वाहतुकीची म्हणजे माल वाहतुकीची जागा आहे, माल वाहतुकीची ही मार्गिका आहे रेल्वेची। तिथे ही क्रेन कोसळल्यामुळे कोणतीही रेल्वेला कोणताही अडथळा निर्माण झाला नाहीये। मात्र जी माल वाहतूक आहे त्याच्या ओळीची वायर तुटलेल्या आहेत, त्याचं काम रेल्वेकडून करण्यात येईल। मात्र सध्या ही क्रेन हटवणं हे सगळ्यात महत्वाचं असलेलं आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर ज्या घरावर समोर जे घर आपण खरं तर पाहतोय, ज्या घरावर ही क्रेन पडलेली आपल्याला पाहायला मिळते, त्या घरामध्ये आणि त्या परिसरामध्ये राहणारे 7 ते 8 जण जे आहेत ते जखमी असल्याचं सध्या माहिती मिळते। त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। आपण ही संपूर्ण परिस्थिती पाहू शकतो, कशा पद्धतीचं स्ट्रक्चर किंवा कशा पद्धतीचं बांधकाम हे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ही जी चाळ आहे किंवा ही जी उमरवाडी आहे याच्या मागच्या बाजूला रेल्वेची मार्गिका आहे, माल वाहतुकीची मार्गिका आहे आणि या माल वाहतुकीच्या मार्गेवर ही क्रेनचा हा अर्धा भाग कोसळलेला आहे। अर्धा भाग जो आहे तो या ठिकाणी कोसळल्याचं चित्र जे आहे ते आपण दृश्यामध्ये पाहतोय। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे, अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी आपल्याला खरं तर पाहायला मिळते। त्यामुळे बरोबर आहे, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये। मात्र MMRDA यावर काय स्पष्टीकरण देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेऊ धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।